तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ कुशन अँड फर्निचरच्या दुकानात दोन भावांमध्ये वादातून आगीचा भडका उडाला। सुमारे 1.5 तास चाललेल्या अग्नितांडव फर्निचरच्या दुकानासह न्यू डिलक्स ऑटो गॅरेज व सिद्धी कला ऑटोमोबाईल्स या दोन्ही गॅरेज आगीच्या भस्मस्थानी पडल्यास अग्निशमन दलाच्या सुमारे 50 जवानांनी 10 बंबच्या साहाय्याने युद्ध पातळीवर प्रयत्न करत तासभरात आग नियंत्रणात आणली। या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील या परिसरात मंगळवारी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली। माहितीनुसार डीएम फर्निचर या दुकानाचे मालक फारुख मंसुरी रऊफ मंसुरी या भावांमध्ये वाद होता। यावेळी रऊफ मंसुरी यांनी कुशन व सोफा फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या सोल्युशनचा डबा उलटून संपूर्ण दुकानात द्रावरूप ज्वलनशील पदार्थ टाकून दिले। यावेळी गॅरेज धारक वसीम कुरेशी यांनी धाव घेत त्यांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद मिटला नाही। तेवढ्यात फारुख याने आगकाडी वाढली आणि आगीचा भडका उडाला। यामध्ये वसीम कुरेशी मंसुरी यांचे हात भाजल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। सुमारे 1.5 तास आगीचे तांडव सुरू होते। जबाबदारी